नुकताच जो सामना समाप्त झालेला आहे, सामन्यातील मॅन ऑफ द मॅच करण कदम. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय सचिन शेठ गोडविंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं व्यासपीठाच्या दिशेनं पुन्हा एकदा आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. चला करण कदम, आपण व्यासपीठावर यायचं आहे. तब्बल 5 पारितोषिक सामनावीर खेळाडूला आपण ढोळे ट्रॉफीमध्ये देत आहोत आणि जे पुरस्कर्ते लाभलेले आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय देवा पारधी, दिनकरपाडा. कॅप अनिकेतजी पालवी, लंबोदर कलेक्शनचे प्रोप्रायटर आहेत. स्वीट बॉक्स मनीष पाटील आन्हे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. हॅपी फीज सचिन देशमुख ढोळे यांच्या माध्यमातून आणि केक पेस्ट्री तेजस गोडविंदे आने यांच्या माध्यमातून. या सर्वांचे विशेष आभार. करण कदम, त्वरित आपण व्यासपीठावर यायचं आहे. इससे पहले कि हम करण कदम को मैन ऑफ द मैच का अवार्ड दें, आज हमारे साथ वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर हमारे बुलावे पे आए. खासतौर से सचिन गोडविंदे साहब के बहुत बड़े वो चहीते हैं. आइए उनका हम सत्कार करते हैं. बिजी शेड्यूल में उन्होंने हमें एक दिन दिया. उनका हम सत्कार सम्मान इस गोल्डन मैन सचिन गोडविंदे साहब के हाथों से करने जा रहे हैं. वेल डन हरीश एंड कीप इट अप. देखिए, क्रिकेट कमेंट्री में हरीश पंड्या की वही हैसियत है जो एजुकेशन में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी की है. वेल डन. ज़रा तालियां होना चाहिए हरीश के लिए. वेल डन हरीश, आपने रंग भरा. उम्मीद करते हैं कि अगले साल आप 2 से 3 दिन हमारे साथ रहेंगे. ये थे दोस्तों हरीश पंड्या. अब हम मैन ऑफ द मैच के लिए अजय गरत के पास जाते हैं और मैच की जब शुरुआत होंगी तो निखिल और अजय गरत आंखों देखा हाल सुनाएंगे. यस, थँक्यू सो मच सिद्दीक जी. थोडंसं करेक्शन आहे, करण पाटील सामनावीर खेळाडू आहे. करण पाटील आपण यायचं आहे, जो डावखुरा स्पिन गोलंदाज आहे मिथ स्पोर्ट्सचा. अप्रतिम गोलंदाजी, 2 ओव्हर्समध्ये 8 धावा देत 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. सो करण पाटीलला आपण सन्मानित करणार आहोत व्यासपीठावर. सर्वप्रथम आपण पेस्ट्री देणार आहोत सचिन शेठ गोडविंदे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर निसार शेख साहेबांना विनंती असेल स्वीट बॉक्स आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे आणि हॅपी फीज देखील आपल्या शुभ हस्ते देत आहोत. त्यानंतर कुमार आपल्यामध्ये उपस्थित आहेत, कुमारजी भेरे यांच्या शुभ हस्ते कॅप दिली जाणार आहे. आणि पुढील मॅचमध्ये जेव्हा खेळण्यासाठी तुम्ही याल तेव्हा ही कॅप तुमच्या डोक्यावर असणं बंधनकारक आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ऋतिक दादा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करावी. अभिनंदन करण, व्हेरी वेल बोल्ड. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला तर वळूयात आता पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटच्या थराराकडे. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो चेक. धन्यवाद जय. दरम्यान पाहू शकेल सलामी जोडी खेळपट्टीवरती सध्या आपण पाहत आहोत. सुजल आणि शेखर दलवीची सध्या जोडी. आणि पहिला षटक जर पाहिलं तर या ठिकाणी सुजित हाताळण्यासाठी मात्र सज्ज झाला आणि पहिल्या चुटी मात्र पाहिलं तर या ठिकाणी निर्धावानं सुरुवात केली. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना PTC फॉर्मॅटमधील सध्या आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये SG खानिवली संघाला मात्र बायच्या स्वरूपात पुढे चाल दिली गेली आणि आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आता मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र बॅटच्या आतली कडा आणि चेंडू मात्र वेगाने चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुजलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. आपण पाहतोय ढोली ट्रॉफी 2026 पहिला दिवस रात्रीचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतोय. सर्व संघाने जी वेळ दिली त्या वेळेवरती सर्व संघ या ठिकाणी पोहोचले गेले आणि प्रेक्षकांची सुद्धा मात्र अतिच
चांगल्या प्रमाणे इथे साथ मिळाली. हो पुन्हा इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी अनसक्सेसफुल. ओ माय गॉड, झेल पकडण्यासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हातांची ओंजल जी आहे ती मात्र परफेक्टली उघडता आली नाहीये आणि या सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. सन्माननीय हेमंत ठाकरे आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कळंबोली टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एक मोठं पारितोषिक देखील आहे कळंबोली टीमसाठी. जर त्यांनी हा सामना जिंकला तर 9,713 रुपयांचं पारितोषिक कळंबोली टीमला देण्यात येईल. फुलटॉस आणि पाहू शकले या ठिकाणी मिडॉनला मात्र बीट करण्याचा प्रयत्न शेखरचा होता आणि सरळ चेंडू मात्र निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेखरच्या बॅटमधून निघणारा पहिला चौक. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी महेंद्र शेठ फापे यांच्याकडून पर सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि दोन्ही संघातील कुठल्याही खेळाडूने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली किंवा विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हो जागा बनवली ऑन साईडला पुन्हा मात्र पाऊस या ठिकाणी पूल केलाय आणि चिनू जात असताना या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या पलीकडे सलगचा हा दुसरा चौकार शेखर दलवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ सध्या मात्र आपल्याला SG स्पोर्ट खानिवली संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला तर तब्बल 3 चौकार पाहिले आपण. एक चौकार सुजलच्या बॅटमधून निघाला, 2 चौकार शेखरच्या बॅटमधून निघाले आणि एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी विदाउट लॉस 13 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या पहिल्या पॉवर प्ले षटकातील. ओ जबरदस्त, जणू काय एखाद्या सुईतून धागा ज्याप्रमाणे आपण होतोय त्याप्रमाणे कव्हर पॉईंटच्या मधून मात्र चेंडू या ठिकाणी शेखर बाहेर काढलाय आणि सलगचा चौकार येत असताना कळंबोली संघाच्या अगेन्स्ट. चला पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 17 धावा फलकावरती आणि जाऊया आता मात्र आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आज आपल्यामध्ये पावशेकाल सन्माननीय मेहंदी हसन आज उपस्थित झालेला आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया. मी या ठिकाणी सचिनजी घोडविंद यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करायचा आहे. अनेक संख्येने मान्यवर मंडळी आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाले आणि या जरूर प्रत्येकानं आपण योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. मेहंदीजी हसन यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर अशफाक खान आपल्यामध्ये आज आलेले आहेत, त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी निलेश दादा घोडविंदे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. चला 4 षटकांतील आज सामना असेल. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर SG स्पोर्ट खानिवली संघाच्या वतीनं चांगला खेळ राहिलाय. तब्बल 17 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यामध्ये शेखरचे 3 लागोपाठचे 3 चौकार. चला कळंबोली संघ विनंती असेल की वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन सध्या पाहतोय. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय दीपक आणि इथे मात्र उडवलाय लॉंग ऑनला बेट करण्याचा प्रयत्न होता सुजलचा आणि तिकडे मात्र झेल ड्रॉप. थोडीशी मात्र ताकदीचा कमी वापर केला आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी सुजल इथे मात्र पाहिलं त्या ठिकाणी नशिबान राहिलाय, जीवनदान मात्र त्याला या ठिकाणी प्राप्त झालाय. परंतु सुरुवात दीपकच्या वतीने चांगल्या प्रमाणे केली गेली. आय थिंक लगभग पहिल्या चेंडूवरती विकेट टेकर चेंडू त्याने हाताळला, परंतु कुठेतरी आउटफील्ड मध्ये त्याला क्षेत्ररक्षणाची मात्र साथ हवी तशी मात्र या ठिकाणी मिळाली नाहीये. 18 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र या ठिकाणी डेव्हलप होत असताना प्रकार टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मात्र 2 मातब्बर संघामध्ये ही लढत सध्या आपण इथे अनुभवतोय. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईडला पूल अँड सक्सेसफुल. चेंडू चालला प्रेक्षक कक्षामध्ये आणि तिकडे पकडला आई वाजेल आणि इथे पाहिलं तर या ठिकाणी धाबांचा अगदी पाऊस पाडला चाललाय SG खानिवली संघाच्या माध्यमातून.
आज प्रेक्षक मालामाल आहेत. कॅश लो और कॅश लो. चला महेंद्रजी पापे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि सचिन दादा गोडविंदे यांच्याकडून 500चं पारितोषिक, तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण आयवा झेलसाठी देत आहोत. लंच ब्रेक नंतर आता मात्र या ठिकाणी डिनर ब्रेक नंतर म्हणू शकू आपण. हो पुन्हा तोच फटका मात्र खेळायचा होता, परंतु इथे हुकचा अंदाज पाहिला, परंतु एलिव्हेशन परफेक्टली मिळाले नाहीये. शॉट फाईनलीकडे फिल्डर आणि तत्पुरती सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. वेलकम निखिल, तुमचं पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. दरम्यान तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी प्रेक्षकाला आपण आयवा झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करत आहोत. आज खरोखरच खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ओ इथे मात्र थोडासा फटका लवकर खेळला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. निर्धावानं चेंडूची सांगता पहिलं पर्व आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खरोखर सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा ढोले ट्रॉफी 2026. ढोलेकरांचा हा उत्सव सध्या आपण अनुभवतोय. ओ चांगला चेंडू फुलर येत होता, खोदून काढलाय अगदी स्टॅक कव्हरला बेट करत होतं, परंतु चेंडू चालला लॉंग ऑफला, परंतु दुहेरीचा प्रयत्न सहजपणे मात्र त्या ठिकाणी केला गेला. दोघांमध्ये या कॉलिंग चालल्याप्रमाणे पाहतोय आपण, कुठल्या प्रकारचं हेजिटेशन नाहीये. अगदी आखो मी इशारा दोघांचा पाहायला मिळतो आणि या 2 धाब्याने 27 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. खूप चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी SG स्पोर्ट खानिवली संघाला. सातत्यानं आपण पाहिलं तर किंग स्पोर्ट नावाने हा संघ खेळतो असतो, परंतु आज सचिन दादा घोडविंदे साहेबांनी या संघ मात्र स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. ऑन साईडला पुन्हा टर्न करण्याचा प्रयत्न, पुन्हा दुहेरीचा प्रयत्न झालाय, परंतु शेवटच्या क्षणाला सुजलला मात्र या ठिकाणी दुहेरी धाव नाकारली. यानंतर पुढील जो सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष BCC बोरिवली. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहा. तदनंतर वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघ फाईट करेल जय हनुमान वाहुली संघासमोर. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलजी आपण किती धावसंख्येपर्यंत इथे लक्ष केंद्रित करता की ज्या अनुषंगाने मात्र एक चांगली फाईट बॅक या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. तत्पुरती कृष्णा 11 वारलीपाडा संघाला विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सची त्वरित संपर्क साधा. थँक्यू मिस्टर योगेश. एकंदरीत 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि संघाची धावसंख्या पोहोचली 28 या आकड्यावरती. किमान 55 ते 60 धावा इथून 4 षटकामध्ये उभ्या करणं अपेक्षित असणार आहे. ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतायत, तिसरं षटक जे प्रगतीपथावर आलंय तुम्ही पाहतायत. डोहोळे ट्रॉफी 20-26. बॉल तयार. फटका पहा, अत्यंत विलोभनीय सरळ पाठवला लॉंग लेगला, चेंडू निघून जाईल. संघर्षाचा शंखनाद करत 6 धावांसाठी आलाय दमदार षटकार. हा एक्शन रिप्ले पहा, वाह घुटना टेकवर सिक्सर देख और बार बार देख असंच म्हणावं लागेल. दरम्यान शेगप शेख आणि बरकत शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल ढोले ट्रॉफी 2026 मध्ये. वेलकम शेख ब्रदर्स. आणि पंचाचा आय थिंक नो बॉलचा इशारा. फिल्डिंग डिपार्टमेंट पंचांच्या अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट्स 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथे कुठेतरी कॅप्टन्शिप आपण चुकीची म्हणू शकतो. आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फिरिट. 35 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फ्रीट आणि त्याच्यावरती आता मात्र या ठिकाणी सुजलच्या बॅटमधून येणार का मोठा हिट. फ्रीट बॉल फेस करतोय सुजल. ओ हुक करायचं होतं इथे मात्र पाहिलं तर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला, शफल झाला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये भरपूर मोठा गॅप पाहतोय आपण. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. सुजलचा आपण खेळ पाहिला तर त्याच्या वैयक्तिक बॅटमधून निघाला 17. शेखरचा आपण जर विचार केला तर तो खेळतोय वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती. हो इथे मात्र पाहू शकाल बॅटची कडा आहे आणि चेंडू सरळ चाला वेगानं. आउटफील्ड भरपूर फास्ट, चेंडू थांबणार नाहीये.
फाईन लेकडे जात असताना पंचाचा इशारा आलाय चौकार. चौकार आला. 4 धावा ज्या कनेक्ट झाल्यात धावफलकावर आणि टीमची टोटल देखील इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला मागच्या झोनमधून, बॅकवर्ड लेग स्लिपमधून. फाईन लेगचं डीप क्षेत्र बंदिस्त करत असताना या बॉलवर 4 धावा कनेक्ट होतील आणि टीमची टोटल जी 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन झालेत जी पाटील असतील, अजयजी गरज सर स्वतःचे गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत, सिद्दीक बाबे सर ज्यांनी पूर्णतः अगदी ही तालीम रंगवली आणि आज व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पांड्या सरांना देखील आपण ऐकलात. फुलटॉस होता आणि त्याला खरं तर इथून या फटक्याला कलात्मकतेनं खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध, परंतु जे प्री डिटरमाइंड स्ट्रोक मनामध्ये ठरवलं होतं त्याचं एक्झिक्युशन फलंदाजाला करता आलं नाही. डॉट बॉल. परंतु एक संधी तर होती या सुजलकडे, परंतु ती संधी मात्र गमावली असं म्हणायला हरकत नाहीये. हो, इथे मात्र पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली गेलेली 40 धावा फलकावरती सध्या आपण पाहतो. आणि या ओव्हर नंतर अजून एका षटकाचा खेळणं बाकी आहे. म्हणजे असं वाटतं कुठेतरी आता इथून खानिवली संघाचा आपण विचार केला तर 50-55चा आकडा जरूर मात्र दोघांच्या डोल्यांच्या समोर असावा. शेखर दळवी टेनिस बॉल क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. म्हणजे ज्या वेळी JSW देखील खेळली किंवा जेव्हा व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना पाहिलं आपण या विभागातील शेखर दळवीचा फार फार मोठा सिंहाचा वाटा आहे. अनेक वर्षांची निरंतर तपस्या आणि आता क्रिकेटची केलेली सेवा. फटका पहा इथे उडवलाय बॉल लॉंग ऑनला, अत्यंत वेगान आलाय खेळाडू आणि त्यावर झडप घालण्याचा प्रयत्न देखील झाला संकेतच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप झाली परंतु शर्थीचे प्रयत्न. समर्थ रामदासांचं एक वाक्य आहे की प्रयत्न वाळूचे कड रगडीता तेलही गळे. मी बऱ्याचदा म्हणतो की प्रयत्नांची उंची तुमची इतकी ठेवा ना का कधी कधी नशिबाला देखील तुमच्या पायाशी हे झुकावंच लागेल आणि ते काम इथे केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या या क्षेत्ररक्षकांनी. नरेशच्या या षटकातल्या आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 5, अजूनही एक चेंडू इथून शिल्लक आहे. आय थिंक खरोखरच लॉंग ऑफ कडे होता आणि मिड ऑफ पर्यंत तो प्रयत्न आपण झेलसाठी पाहिला. हो, इथे मात्र स्लॉग स्वीकारण्याचा प्रयत्न परंतु एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्लीन बॉल आणि अखेर पहिला धक्का लागला या ठिकाणी SG स्पोर्ट खानिवली संघाला सुजल भुईरच्या रूपानं. 3 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी फलकावरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 41 धावा लागल्या गेल्या. हा ॲक्शन रिप्ले पहा. लेगस्टिक चित्र मात्र दाखवली आणि ती लेगस्टिक मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली गोलंदाजानं. चला शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी. यानंतर होणारा सामना भार्गव आणि कृष्णा 11 वारलीपाडा आणि त्या संघाच्या विरुद्ध संघ असेल BCC बोरिवली. चला पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत याची आपण नोंद घ्या. येस, महत्वपूर्ण सामना. यानंतर वारलीपाडा आणि त्या विपक्षामध्ये BCC पडगा बोरिवली हे 2 संघ इथे त्यांचं नशीब आजमावतील. डोहळे ट्रॉफी आणि खरं तर आदरणीय सचिनदादा गोडविंदे असतील, सन्माननीय निलेशदादा गोडविंदे, रुपेशजी जाधव साहेब, तुकारामजी गोडविंदे साहेब, संकेतजी गोडविंदे साहेब, त्यानंतर योगेशजी मगर साहेब असतील, दानिशजी शेख, सुनीलजी गरज साहेब, या सगळ्यांची मेहनत आणि SG ग्रुप 2.25 ग्रुप आणि RJ ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ डोहोळे या सर्वांना सलाम आहे टेनिस क्रिकेट विश्वचषकाकडून. कारण ज्या पद्धतीनं आपण असं म्हणूयात की स्पर्धेचा ज्या दिवशी तुमची सुरुवात चांगली होईल त्या दिवशी शेवट देखील चांगला होतो आणि सुरुवातच पहा अगदी धूमधडाक्यात मोठ्या दिमागदार सोहळ्याचा हा दैदिप्यमान असा सोहळा सध्या क्रिकेट विश्वात या स्पर्धेची चर्चा पूर्ण भारतभर सुरू आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी या स्पर्धेबद्दल जेवढं बोलू तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. परंतु या ठिकाणी सुरुवात काय केली पहा. स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर मध्ये या ठिकाणी स्लॉग हिटिंगला मात्र सुरुवात केली शेखर दलवीनं आणि प्रेक्षक कक्षामध्ये त्या ठिकाणी आई वाजेल. आज प्रेक्षक मात्र ही स्पर्धा मात्र लवकर सोडणार नाहीयेत. योगेश, हा जर फटका आपण पाहूया ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन निश्चितच प्रिन्स मूवीज देखील दाखवतील. इथे पहा बॅटचा फ्लो इतका स्ट्रॉंग होता की टिपिकल कॅरेबियन स्टाईल हा फटका सजवला शेखर दळवीनं. आणि एक गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करेन, 2007चं वर्ष मला आजही आठवतंय. ऑल इंडियन ओपन वसई प्रभागात सुरू होती आणि शेखर दळवीनं गाजवलेलं ते क्रीडांगण इथे निश्चितच त्याच टिपिकल फॉर्म मधला शेखर. निश्चितपणे असे अनेक विक्रम शेखरच्या नावावरती आहेत. परंतु या ठिकाणी गोलंदाज संकेतसाठी विकेटसाठी जर कम्प्लीट केली तर अक्षय पाटील आणि चॅलेंज ग्रुपच्या वतीनं
तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आज ज्याप्रमाणे खेळ निखिल जे आपण पाहिलं आहे ना, खेळ विथ बक्षिसांचं वर्षाव, काय संमेलन, काय मिलन सध्या आपण पाहतोय. म्हणतात ना की यासाठी केला होता अट्टास की पहिला दिवस गोड व्हावा. अरे आय थिंक तो पहिला दिवस गोड झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. मेहनत आहे, प्रत्येक आयोजकाची मेहनत आहे. आदरणीय सचिन दादा घोडविंदे या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार, आणि प्रत्येकाचा इथे प्रॉपर कनेक्शन. टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, जिथून एक सिंगल अत्यंत वेगानं कनेक्ट केली आणि दुसरी धाव घेण्याचं जे धाडस दाखवलं त्याला कुठेतरी सुरुंग लावला गेला. फलंदाजाला परतावं लागणार आहे. विकेटचं झालंय पतन. 48 या धावसंख्येवर गडी झालाय बाद. मिस्टर समीर हॅज टू डिपार्ट. एकही धावेचं समीर दलवी आपल्या संघाला योगदान देऊ शकला नाहीये. शून्यावरती तो मात्र माघारी परतला आणि आता मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर येतोय रोशन तुंगारे. योगेश, एक गोष्ट सांगेन की लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. त्याला ठाऊक आहे समीर दळवीला की शेखर दळवी क्रीडांगणावरती थांबणं पुढच्या 1 ते 2 बॉल करता किती महत्वाचं आहे. म्हणून त्यानं त्याचा केलेला हा त्याग आहे. इट्स अ सॅक्रिफाईस. आणि हेच तर शिवतंत्र तुम्हाला शिकवतं. अगदी या क्रीडांगणावरती देखील त्याचं एक्झिक्युशन. योगेशजी, निश्चितपणे पाठीचा काणा आहे शेखरचा आपण विचार केला तर या संघासाठी. ओ हेलिकॉप्टरचा अंदाज जरूर पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी लॉंग ऑन अगदी स्टेट उभा आहे. पुन्हा दुरीचा प्रयत्न, पुन्हा विकेट इथे या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. आणि आय थिंक शेखरसाठी मात्र ही विकेट्स रोशननं मात्र सॅक्रिफाईस केलेले आहे असं म्हणायला हरकत नाहीये. लागोपाठचा दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. रोशनी मात्र या ठिकाणी एकही चेंडू खेळू शकला नाहीये. शून्यावरती मात्र तोही मात्र माघारी परततोय. परंतु आता या सामन्याचा विचार केला तर पहिल्या डाबातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि फलक्यावरती 49 धाबा लागल्या गेल्या. एक चान्स इथून शेखर दळवीला घ्यावा लागणार आहे. निश्चितच जे आक्रमण इथून शेखर दळवीकडनं अपेक्षित आहे, थोडासा कुठेतरी बॅकफुटवर आल्यासारखा वाटतोय. 2 फटके त्याच्या बॅटमधनं चांगले आले. सुरुवात पाहिली षटकाची, संकेतच्या विरोधात आक्रमण चढवलं, मिडविकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं 6 धावांसाठी आणि त्यानंतर कमबॅक केलंय संकेतनं. थोडं स्पीडअप कराल. इथून मात्र गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होता, स्टिअर केलाय, बॉल चालला मिडविकेटला अत्यंत वेगानं. क्षेत्ररक्षक देखील आले. दुसरी धाव इथून कंप्लीट केली जाईल का? शेखर दळवी, धोक्याचे संकेत, आणि तो निर्णय थेट आलाय आमच्या टेक्निकल रूम मध्ये. परंतु या ठिकाणी ऑफिशियल पंचांनी सॉफ्ट सिग्नल फलंदाजाला बाद घोषित केलाय. परंतु या ठिकाणी आता टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी या माइंड सेट इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न. शेखर आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर पहा योग्य आणि योग्य वेळेवरती मात्र त्या ठिकाणी एसट्या उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद. यस, इस वक्त ऑनलाइन बड़ौडी के लैंडलॉर्ड मौसम पाटिल हमसे जुड़ चुके हैं. उन्होंने कलम्बोली टीम को ऑल द बेस्ट कहा है. वेलकम मौसम, आपका स्वागत. चला आता मात्र पाहू शकला पहिल्या डाबातील शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटचा बॉल केल्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज पाहू शकला या ठिकाणी. यस, संकेत गोडविंदे साहब ने भी कलम्बोली अगर ये मैच जीतता है तो 5,000 का इनाम रखा है. सचिन आलाय. शेवटचा बॉल ऑन साइडला पाहू शकला या ठिकाणी पीक केलाय. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू सरळ निघून जाणार स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणि पाहू शकला या ठिकाणी आज या 4 धाबाच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी 54 वरती या ठिकाणी पोहोचली गेली. 55 धाबांचं लक्ष असेल टीम आई गावदेवी कलंबोली संघासमोर. तत्पुरते आपण या ठिकाणी समालोचक सिद्दीक भावे सर. धन्यवाद योगी, धन्यवाद. दोनों कैप्टन जुड़ चुके हैं. कृष्णा 11 वार्लीपाड़ा के कैप्टन किरण और जरार मुल्ला. मैं मोहतरम निसार शेख साहब से रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं.
मंगेश पारदी साहब और निसार शेख साहब। मंगेश पारदी साहब आपको भी जुड़ जाना है। निसार शेख साहब जुड़ चुके हैं, वेलकम, सुस्वागतम। 4 ओवर का इंपॉर्टेंट मैच। सिक्का मैं आपको दिखाने जा रहा हूं। एक तरफ ढोले बी और एक तरफ ढोले ट्रॉफी 2026। दोबारा टॉस किया जाएगा। टॉस यस, टॉस को जीता है इस वक्त बीसीसी बोरियोली पड़गा ने। आइए, ये कोल्ड ड्रिंक और कैप आपको दी जा रही है प्रतीक सेट स्पॉन्सर। बहुत बहुत शुक्रिया दोनों मेहमानों का हमसे जुड़ने के लिए। जरार मुल्ला, चाम बढ़ गया है, ग्लैमर बढ़ गया है, दर्शक बढ़ गए हैं, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा टूर्नामेंट करा रहे ढोले वाले, तो खेलने भी मज़ा आ रहा है। टॉस जीता, क्या करेंगे? बैटिंग करेंगे। रीजन? नाइट का मैच है तो पहले बैटिंग करके ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। सामने थोड़ी बदली हुई टीम है, एक माइंडसेट। कोई भी कैप्टन चाहता है कि ज़्यादा से ज़्यादा रन, लेकिन एक माइंडसेट कि कहाँ तक जाना चाहिए। सामने वाली टीम भी अच्छी है, जो क्रिकेट में अच्छा खेलेगा वो अच्छा रहता है, कोई भी बड़ा छोटा नहीं होता है, तो हम स्कोर 50+ जाने की कोशिश करेंगे। और ये बताइए कि टीम में पहले मैच में थोड़ा कॉन्फिडेंस आया है, लगता है कि वो कॉन्फिडेंस बरकरार रहेगा? बिल्कुल, उम्मीद तो सभी से कि अपना 100% दे और मैच को जीतने की कोशिश करे। ऑल द बेस्ट। किरण, इम्पॉर्टंट मॅच नाणेफेक जिंकली असते ते काय निर्णय असता क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आणि भेटलेला आहे. काय अपेक्षा आहे, कुठला गोलंदाज आहे जे अर्ली ब्रेक थ्रू देईल? कपिल आणि सर्वच बॉलर्स त्यांच्याकडून अपेक्षा आहे. अटीतटीचा सामना होईल. हो ना. All the best. The news from the toss box. BCC won the toss, selected bat first. Back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भावे सर. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस आहे सन्मानित संकेतजी घरत आणि सुभाषजी घोडविंदे यांना आपण या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये सर्वांच्या वतीनं आय थिंक बर्थडे आजच आहे आणि तो बर्थडे मात्र आपण याच ठिकाणी थाटामाटानं सेलिब्रेशन करणार आहोत. संपूर्ण आमची जी आयोजन समिती आहे त्याच्या वतीनं आणि आय थिंक त्यांना पाहू शकाल सचिनदादा घोडविंदे साहेबांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जात आहे. संकेतजी घरत आणि सन्माननीय सुभाषजी घोडविंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. महेंद्र भापे की तरफ से अगर खानोली टीम इस मुकाबले को जीतती है तो 5,000 शेयर मार्केट से ज्यादा उछल रहा है. निश्चितपणे सध्या आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे केंद्रबिंदू सुप्रसिद्ध उद्योजक सचिनदादा घोडविंदे साहेबांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देत आहोत. संकेतजी घरत आणि सुभाषजी घोडविंदे यांना आपण या ठिकाणी दरम्यान एच डी खानोली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला कुकसे बुरुली गावचे उद्योजक बंटी जमदारे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद बंटी जमदारे आणि किरणजी भोईर आपल्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे दोन्ही सहकारी समालोचक अजय घरत आणि मिस्टर निखिलजी. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पंचांना विनंती असेल आपण फक्त 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे, कारण आता बर्थडे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे व्यासपीठावर. संकेतजी घरत आणि सुभाषजी घोडविंदे यांचा वाढदिवस 5 फेब्रुवारी आणि तो दिवस आता सुरू झालेला आहे. ढोळे ट्रॉफी 2026 मध्ये हा वाढदिवस आपण सेलिब्रेट करीत आहोत.
च्या लक्ष लक्ष शुभेच्छा संकेतजी घरत आणि सुभाषजी घोडविंदे यांना. आणि आता पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं. डावाला प्रारंभ झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर मात्र गोलंदाज सुजलनं केलाय पलटवार. त्याने पटकावली विकेट. एक चांगला झेल कव्हर्समध्ये सर्कलच्या बाहेर जात असताना झेल टिपला रोशननं. संकेत बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन आलाय. हा बॉल अतिशय वेगानं टाकलाय. थोडासा खाली राहणारा बॉल होता. बॅटरला पूर्णपणे बीट करत असताना टार्गेट या मॅचमध्ये 55 धावांचं आहे 4 ओव्हर्समध्ये. आणि त्यासाठी धूमधडाक्यात सुरुवात करणं हे गरजेचं आहे. निखिलजी वाकले माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅटची कड लागली आहे. बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनमधून फिल्डर बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत मिळते 1 धाव. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 ह्या अंकावर. अप्रतिम भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं HG ग्रुप 25-25 ग्रुप आणि RG ग्रुपच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ ढोळेच्या वतीनं ढोळे चषक 2026 चर्चेत असलेली स्पर्धा आहे. गोलंदाज मार्गस्थ होतोय सुजल. बॅक ऑफ लेंथ बॅकफुटला जात असताना हलक्या हातानं कट केला. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकफुट पॉईंटला 1च धाव मिळणार आहे. आणि याचबरोबर अप्रतिम असं षटक समाप्त होतंय सुजलचं. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-7 आई गावदेवी स्पोर्ट्स कळंबोली. म्हणजेच आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये तब्बल 48 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 16ची सरासरी गाठावी लागेल. 3 षटकं आणि विजयाकरता 48 धावा. मोठं लक्ष आहे, परंतु त्याचा पाठलाग तिथे करावाच लागणार आहे. संघर्षाच्या परिगाथा लिहायच्या आहेत तर मग त्या संघर्षाच्या घामानेच लिहाव्या लागतील आणि तेच काम इथे दोन्ही संघांना करायचं. एका बाजूला तुम्ही AG स्पोर्ट्स कळंबोली आणि त्याच्या विपक्षामध्ये खानिवली संघ इथून संघर्ष करत असताना SG स्पोर्ट्स खानिवली. 55चं टार्गेट आहे AG स्पोर्ट्स कळंबोली या संघाला. आणि सुजलनं टाकलेलं पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्यांना इकॉनॉमिकली रेटेड टाकलंय. परंतु यानंतर मी टीम कळंबोली करता एकच सांगेन की आयुष्यात आहे ना आपल्या अडचणींना कधीच इथं तुम्ही प्राधान्य देऊ नका. संघर्ष करत असताना तुम्हाला लढायचं आहे आणि लढता इथून तुम्हाला स्वप्नांना घडवायचं आहे. तर वळूयात मैदानाच्या आतमध्ये. षटक नंबर 2 जे प्रगतीपथावर येईल. रोशन आलेत. दुसऱ्या षटकाला इथून होती सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर द स्टम्प्स. पहिलाच बॉल पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. पॉपिंग क्रीज मध्ये डीप यॉर्कर फेकला आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूचं एक्झिक्युशन. इथं ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. जसा तोफेचा गोळा जसा डिलिव्हर्ड व्हावा त्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजीचा तोफखाना वापरायला सुरुवात केली आहे. अप्रतिम सुरुवात केली रोशननं. भन्नाट वेग होता बॉलमध्ये आणि बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये बॉलचा टप्पा पाहायला मिळाला. आता टप्पा वळवलाय. निश्चितच गुड लेंथ आणि त्या स्पॉटच्या अगदी दरम्यान चेंडूला डिलिव्हर्ड केलं. त्या बॉलवर फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक सिंगल इथून रोटेट होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या फक्त 8 या आकड्यावर. या मॅचवर बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. सागर पालवी देखील ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून कळंबोली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. फटका चांगला आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा वायडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध जिथून एक सिंगलच कनेक्ट झाली आहे. सिंगल डबल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो ना की मुंबई ही एक स्वप्न नगरी आणि तिची लाईफलाईन तिची लोकल आहे. असं म्हणतात की लोकल थांबली की मुंबई थांबते. तसंच क्रिकेटमध्ये देखील आहे. इथे सिंगल डबल जर थांबल्या तर क्रिकेट देखील थांबतं. त्यामुळे ज्यावेळी वेळ तुमच्या विरोधात आहे त्यावेळी मात्र या सिंगल डबलला प्राधान्य देणं इथं गरजेचं आहे. फटका पहा. सरळ चोकून दिलाय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून इथे आलाय. षटकाराचा संघर्षमय फटका. AG स्पोर्ट्स कळंबोली ठोकतोय 6 धावा. खऱ्या अर्थानं गरज होती. सिंगल डबल्स बद्दल तुम्ही बोलत होतात आणि सिंगल डबल्सनं सामना थोडासा ते पुढे नेत होते. परंतु सामना जिंकण्यासाठी हे मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जागा बनवली. हवेत आहे. खबर पॉइंटला झेल. अगदी सहज सोपा झेल होता. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर फ्रस्ट्रेशन पाहायला मिळाले फिल्डरचं. थ्रो देखील खराब केला. ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते 17 या आकड्यावर आणि आता समीकरण आहे 13 चेंडू 38 धावा. आदरणीय अक्षयजी कतोरे भोकरीचे उद्योजक त्यांच्या वतीनं टीम आई गावदेवी कळंबोली संघाच्या कोणत्याही फलंदाजानं जर षटकार ठोकला 6 हॅट्रिक सलग 3 षटकार जर आले तर तब्बल
1,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं देण्यात येईल. एक षटकारासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिक झाली तर मग 3000 तर असणार आहेत. इथे बॉल तयार ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पहा डीप यॉर्कर, प्रत्येक बॉल फुलर लेंथवर टाकणं. असं म्हणतात की ज्यावेळी एखादं युद्ध होतं ना, म्हणजे आता नुकतंच आपण इथे पहा झटापट घडली, परतावा लागणार आहे. मिस कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. कोऑर्डिनेशन, इट्स अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. उणीव जाणवली, ताळमेळ इथे नव्हता आणि त्यामुळेच फलंदाजाला परतावा लागतंय. विकेटचं झालंय पतन, बॅट्समन आउट. खरं तर क्षेत्ररक्षकांची हवी ती साथ गोलंदाजाला मिळालेली नाही या षटकामध्ये. इथे देखील चूक घडली होती, जिथे सिंगल होती तिथे डबल पूर्ण झाले होते, परंतु आणखी कुठेतरी लालसा होती. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला दीपकनं आणि अखेर त्यातच त्याचा घात झालेला आहे. महत्त्वाची विकेट, चांगला खेळत होता. एक षटकार देखील त्याने उडवला होता या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी कळंबोली संघ म्हणजेच आता 12 बॉल्समध्ये तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि विजयाकरता 36 धावसंख्येची गरज आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोअर फ्लाइज टू द 19. रोशनने हे षटक टाकलं आणि सन्माननीय अक्षयजी कतोरे साहेब प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि हॅट्रिकसाठी 2000 रुपये सलग 3 षटकार जर आले इथून तर देण्यात येतील. युवा उद्योजक आहेत बोकरी गावचे आणि त्यांच्या वतीने पारितोषिकांची खैरात होते. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मोठा थ्रिलर अजय सर सुरू आहे. म्हणजे पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर आता किमान 3 धावांची रिक्वायरमेंट आहे. 36 धावा, 18-18ची सरासरी इथून राखावी लागणार आहे. रणसंघर्षाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर तिसरा गोलंदाज, बॉलिंग मार्कवर सज्ज मिस्टर समीर इज ऑन अ बॉलिंग मार्क. इथे जर यश गाठायचं आहे तर मग मेहनतीनं लढावं लागेल आणि ते देखील तितक्याच दिमाखात. दोन्ही संघ इथे मात्र ताकद लावतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल केलंय स्वागत. हा पहिला वार लाख मोलाचा. टीम कळंबोलीचा वाघ इथे डरकाळी फोडतोय. पहिला षटकार साधावा. चेंडूला बाहेरच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न समीरनं जरूर केला, परंतु लेंथमध्ये चूक घडली. अगदी स्लॉटमध्ये पडला होता. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय सचिननं आणि एक उत्तुंग असा षटकार त्याने दाखवलाय. याच फटक्यांची आवश्यकता आहे. समीकरण बदलतंय. 11 बॉल्स आणि 30 धावा. हौसलो के तरकश में कोशिश का. चकसाठी तिसऱ्या पंचांची मागणी इथे होतीये. तिसऱ्या पंचांना विनंती आहे लगेचच ऑन फील्ड जा. ही रिक्वेस्ट आहे. आक्षेपार्ह गोलंदाजीच्या विरोधात खरं तर हे चॅलेंज आहे पंचांना, त्यामुळे चला विनंती आहे कमिटी. चला क्रिकेटशी संलग्न असलेला अनुभवानं संपन्न असलेला कोणताही कमिटी मेंबर देखील चालेल. चला कमिटी मेंबर्स. बघा, गोलंदाज जर चेक करताना आढळला तर गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये बंदी असेल आणि 3 धावांची पेनल्टी देखील फिल्डिंग साईडला देण्यात येईल. सो कुठल्याही गोलंदाजाने थ्रो गोलंदाजीचा प्रयत्न करू नये हीच नम्रतेची विनंती आहे. फलंदाजांनी थोडासा इकडे आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळेच आपण बघतो की तिसरे पंच आता मैदानामध्ये जात आहेत. मात्र काय सुरुवात केली आहे षटकाची फलंदाज सचिननं. 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. सुरुवात थोडी संत होती. पहिल्या 3 बॉल्समध्ये फक्त 2 धावा सचिनच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु योग्य वेळेला योग्य तो फटका त्याने आपल्या भात्यातून काढलाय आणि आता प्रेशर गोलंदाज समीरवर असणार आहे. बघायचं तो कमबॅक करेल का. पुढचा बॉल. हो, थोडासा शॉट होता. पुल करायचा प्रयत्न, मात्र बॅटची आतली कडा मागे गेलाय. 1 धाव जरूर मिळणार आहे. फ्लाइंग स्लिपला एक सिंगल कनेक्ट झाली आणि ज्यावेळी फटका आला त्यावेळी मी म्हणणार होतो की सचिनसाठी ते वाक्य तंतोतंत लागू पडेल. हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, चाहे हार जाओ जिंदगी में सब कुछ, मगर फिर से उडने की उम्मीद या जिंदा रखो. इथे त्याच स्वप्नांना बळ देण्याकरता सचिन ताकद लावतोय. षटकारानं त्यानं 26 धावांवर धावफलक नेलाय जरूर. सुंदर गोलंदाजी, कमबॅक जरूर केलाय दर्जेदार, बट इट्स अ नो बॉल. आक्षेपार्ह गोलंदाजी करता इथे मात्र दंडित केलं गेलंय गोलंदाजाला आता आणि 3 धावांची पेनल्टी ती देखील ऍड होईल. आई गावदेवी स्पोर्ट्स कळंबोली या संघाच्या धावसंख्येमध्ये 3 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट होतील.
चला दुसऱ्या गोलंदाजाला आता हे षटक पूर्ण करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पंचांनी पोहोचवलेला आहे आणि आता आपण बघतोय की हे षटक कंप्लीट करण्यासाठी एका दुसऱ्या गोलंदाजाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 3 धावा आपण स्कोअरमध्ये ॲड करतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. आणखी 26 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ बाकी असेल. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, बॅरिगेट्सवर आपण जे हात ठेवलेले आहेत प्लीज ते काढायचे आहेत आणि प्रेक्षक कक्षामध्ये अजूनही जागा खाली आहे, तिकडे जाऊन आपण सामन्याचा आनंद लुटा. पुढचा बॉल फ्री हिट असेल. डगआउटमधून कुठल्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करू नये, नाहीतर आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे ढोळे ट्रॉफी 2026. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नरेश ठाकरे ऑन स्ट्राइक. गोलंदाजीसाठी सचिन. फ्री हिट बॉल. फुल टॉस. ताकदवान फटका. फेकलाय बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. आउट ऑफ द पार्क. हा देखील नो बॉल आणि त्याच्यावर षटकार. मैदानाच्या आतमध्ये अजय सर आ बैल मुझे मार अशी अवस्था आहे. कारण ज्या पद्धतीनं 12 चेंडूंमध्ये 36ची रिक्वायरमेंट होती ते कुठेतरी समीकरण बदललं आणि आता 10 चेंडू 19 धावसंख्येवर ज्या चुका केल्यात ना गोलंदाजाने त्याचा प्रायश्चित्त कदाचित या सामन्याच्या वतीनं त्यांना भोगावं लागू शकतंय. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 बॉल्समध्ये 17 आलेले आहेत. आता 10 बॉल्समध्ये 19ची गरज आहे. कळंबोली संघ जर हा सामना जिंकला आपण तर आपल्यासाठी संकेतदादा घोडविंदे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणखी एक फ्री हिट. पुन्हा एकदा उचललाय. दिस इज गोइंग अँड गॉन. इट्स आउट ऑफ द पार्क अगेन. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. 6 धावा. अँड डिलिव्हर्ड, प्युअरली स्टँड अँड डिलिव्हर्ड. 9 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 13 या धावसंख्येची गरज आहे. आणि आता पारडं जड होताना दिसतंय आई गावदेवी कळंबोली संघाचं. प्रत्येक षटकारासाठी अक्षय कथोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आराध्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून पारितोषिकांची खैरात आहे, खऱ्या अर्थानं रेलचेल आहे. पाहुण्यांची तुफान गर्दी व्यासपीठावर आणि प्रेक्षकांची देखील तेवढीच जबरदस्त गर्दी या स्पर्धेच्या पहिल्याच रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरा जर आला तर आदरणीय रोहितजी ठाकरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि इथे पहा पलटवार केलाय गोलंदाजांना. योग्य क्षणी योग्य पलटवार. मी देखील आहे मैदानामध्ये. जरूर 2 मोठे फटके आलेत परंतु मी कमबॅक करू शकतोय हे दाखवून दिलंय गोलंदाज सचिननं आणि त्याने पटकावली महत्वाची विकेट. नरेश ठाकरे बाद होऊन तंबूत परतत असताना. समीकरण 8 चेंडू आणि 13 धावा. 42 धावा फलकावर लागतायत. नरेशनं चांगले फटके खेळले. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. आणखी एक खेळायचा होता परंतु यावेळेला टायमिंग अजिबात जुळालं नाही आणि सहज सोपा झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय. कमबॅक करून दाखवलंय सचिननं. सामना संपलेला नाहीये. सामन्यामध्ये अजून बरंच काही व्हायचं आहे. डेफिनेटली मी तर म्हणेन की आतापर्यंत जे पाहिलं त्यापेक्षा येणाऱ्या 8 बॉलमध्ये 13चं जे क्षणचित्र आहे ते काहीतरी वेगळं दिसू शकतं. आणि खानिवली संघाला देखील अजूनही या मॅचमध्ये तितकीच संधी आहे जितकी कळंबोलीकरांना आहे. त्यामुळे हे फार मोठं घमासान जे हे गाजणार. हे क्रीडांगण डोहोळ्याचं पैसा वसूल मॅच तुम्हाला या रणनीतीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि एक निश्चितच गोष्ट आहे की पहिल्याच दिवसामध्ये असं वाटतं की शेवटचा दिवस वगैरे चालू आहे की काय या स्पर्धेचा, असा फील देखील येतोय. फायनल डे मध्ये ज्या प्रकारची फिलिंग आपल्याला येत असते ना एखाद्या स्पर्धेमध्ये, तशी फिलिंग पहिल्याच रजनीमध्ये येते. नाही, ही मेहनत आहे, आयोजकांची मेहनत आहे, आदरणीय सचिन दादा गोडविंदेंची मेहनत आहे, SG ग्रुपची मेहनत आहे, 2525 ग्रुप, आरचे ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ डोहोळेकरांनी ना ज्या पण गोष्टी केल्यात त्या मनापासून केल्यात.
आणि जेव्हा जेव्हा मनापासून केलं जातं तेव्हा तेव्हा ते इतिहास घडवणारच ठरतं. इथे मात्र बळूयात अत्यंत महत्वपूर्ण बॉल, गोलंदाज तयार, राईट अमोव द विकेट, फटका इन फ्रंट ऑफ द विकेट उडवलाय, बॉल चाललाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोर, चेंडू निघून जाईल, संघर्षाचा शंख नाद करत बॉल चाललाय 6 धावांसाठी, ठोकलाय षटकार. शॉट खेळलाय पहिल्याच बॉलवर फलंदाज जयेशनं. खरं तर हा क्रिकेटमधील सर्वात कठीण फटक्यांपैकी एक फटका आहे, कारण गुड लेंथला बॉल होता, बॅकफुटला वजन घेतलं, आडव्या बॅटनं समोर त्याने प्रहार केलाय. ऑन दी ऑफ खरं तर खेळत असताना समोर बरोबर बाणाप्रमाणे सरळ मारला, लॉंग ऑन लॉंग ऑफला भेदत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केले जयेशनं. संघाची धावसंख्या 48 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि आता समीकरण रन बॉल 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडूत 7 धावा करायच्या आहेत. वाघ लढतोय इथे कळंबोलीचा, बॉल तयार, ओव्हर द विकेट, फटका अक्षरशः खोदून काढलाय, बॉल चाललाय अगदी स्वीपर कव्हर आणि सिलिमिड ऑफच्या मधोमध. एक सिंगल इथून कनेक्ट झाले आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49. 6 धावा दूर आहेत विजयापासून, कारण 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. 6 चेंडू 6 धावसंख्या. सामना सोपा जरी झाला तरी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही हिरा असेलच असं नाही, कदाचित ती काच देखील असू शकते, जे हाताला लागल्यानंतर धारदार तुम्हाला जखम देखील होऊ शकेल. कमी लो स्कोरिंग मॅच ज्या ज्यावेळी रिक्वायरमेंट लो स्कोरवर येतात तेव्हा तेव्हा इतिहास घडताना देखील पाहिलेत. तो इतिहास घडवायला संधी आहे आता खानिवली संघाला. पण मागच्या ओव्हरमध्ये एक गोष्ट नक्की झालेली आहे, सामन्याला कलाटणी मिळालेली आहे, कारण 2 ओव्हर्समध्ये तब्बल 36 बनवायच्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा आल्या. 2 गोलंदाजांनी मिळून ते षटक कंप्लीट केलं, परंतु ज्या पद्धतीनं षटक यायला हवं होतं HG स्पोर्ट्स खानिवली टीमसाठी तसं षटक आलेलं नाही. पण अजूनही सामना संपलेला नाही. 6 चेंडू 6 धावा. वेडे वाकडे जे रस्ते असतात ना, वळण घेणारे रस्ते, त्याच्यामध्ये तिथे जास्त ॲक्सिडेंट होत नसतात. सरळ सोपे जे रस्ते असतात तिथेच जास्त ॲक्सिडेंट होतात. हे आजवर आपण पाहत आलेलो आहोत आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील बऱ्याचदा असं समीकरण आलं की फलंदाज थोडेसे द्विधा मनस्थितीत देखील सापडतात. 6 चेंडू विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला आई गौदेवी कळंबोली लढतीये स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेकरता, त्या विपक्षात खानिवलीकर देखील इथे रणसंघर्ष करतायत. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. इथे पहा लेग कटर एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर कनेक्शन करण्याचा जो प्रयत्न होता, जे धाडस दाखवलं फलंदाजानं, त्याला कुठेतरी बॅकफुटला यावं लागतंय. शेखर दळवी अनुभव संपन्न खेळाडू आहे. पहिला बॉल चांगला लेग ब्रेक, थोडा पुढे देखील टाकला होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी बॅटच्या समोरून चेंडूने वळण घेतलंय, विकेट किपरचा वेध घेतलाय. 5 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, फिल्डर आहे, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार, षटकार, मॅच फिनिश. जल्लोष मैदानामध्ये, सामना त्यांनी जिंकलाय. खरं तर येथे झेल होता, परंतु फिल्डरनं चूक केली, अगोदरच त्याने जंप मारली आणि त्यामुळेच आपण बघतो की बॉल हातात पडला होता आणि तो खाली येत असताना बॉल हातातून निसटलाय. आउट ऑफ द पार्क. सामना फिनिश होत असताना सामना जिंकलाय आई गावदेवी कळंबोली संघानं. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अभिनंदन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स कळंबोली अँड हार्ड लक HG स्पोर्ट्स खानिवली. जबरदस्त खेळ आज आई गावदेवी कळंबोली संघाच्या वतीने पाहायला मिळाला आणि या सामन्यातील तारणार प्लेअर ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. तत्पुरती 2 ऐवाजेल प्रेक्षकांनी पकडलेले आहेत. महेंद्रजी फाफे आणि सचिन शेठ घोडविंदे यांच्याकडून प्रत्येकी आपण 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल एका ऐवाजेलसाठी 1000 पारितोषिक आपण देत आहोत. मी सचिन दादा घोडविंदे यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक इथे वितरित करायचे आहेत. व्यासपीठावर आपण सामनावीराचा पुरस्कार देखील देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे नरेश ठाकरे. 1 विकेट प्राप्त केली होती गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं त्याने ठोकलेले 2 षटकार टर्निंग पॉइंट ठरलेत. चला पुढील जो ऐवाजेल पकडला BCC संघाचा खेळाडू आहे. चला आपणही पुढे या. त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. आज प्रेक्षक मालामाल. चला महेंद्रजी फापे, आपण अजून एक 500ची कडक नोट काढायची. आपण ऐवाजेल आहे मारूफ खोत हैं जिन्होंने कैच लिया है.
आयवा कॅच पकडलेले आहे. चला महेंद्रजी पापे यांच्याकडून 500 रुपये आपण अजूनही देत आहोत. वेल डन. आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच नरेश. चला आलेले आहेत, आपण नरेश यांना पारितोषिक देणार आहोत. प्रथम आपण केक पेस्ट्री देऊया. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. आपापल्या शुभ हस्ते आपण एक एक पारितोषिक चेक वितरित करा. कलम्बोली की इनिंग में कुल मिलाकर 6 सिक्सर लगे. म्हणजे 7 षटकार म्हणजे तब्बल 3000 रुपयाचे पारितोषिक अक्षय शेठ कथोरे यांच्याकडून दिले जाणार आहेत. यस, दीपक ने 1 लगाया, संकेत ने नहीं लगाया, सचिन ने 1 लगाया, नरेश ने 2 लगाए और जयेश ने 2 लगाए. चला नरेश, आपण हे पारितोषिक डिवाइड करायचं आहेत नंतर. येस, ओके. चला पुढील पारितोषिक आहे स्वीट बॉक्स आहे. आपण या ठिकाणी स्वीट बॉक्स इथे मात्र आपण वितरित करतोय. महेंद्रजी फापे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वीट बॉक्स आपण वितरित करायचा आहे, जो आम्हाला मनीष पाटील जे आणेगावचे युवा उद्योजक आहेत त्याच्याकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ॲपी फीज देणार आहोत. सचिनजी देशमुख यांच्याकडून आम्हाला ॲपी फीज लाभलेले आहे. चला बीसीसी संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच रवाना करा. वारलीपाडा संघ देखील मैदानामध्ये उतरतोय. पुढील पारितोषिक आपल्या मध्ये पाहू शकला. या ठिकाणी आपण हेड कॅप देणार आहोत. अनिकेतजी पालवी जे लंबोदर कलेक्शनचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप लाभलेला आहे. आणि शेवटचं पारितोषिक सन्माननीय चला सुभाषजी घोडविंदे आपण पुढे या. आजचे बर्थडे बॉय यस जे आपण ट्रॉफी देत आहोत. दिनकर पाटीलचे उद्योजक देवा पारधी यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेली आहे. सो वेल डन, वेल प्लेड. जबरदस्त खेळ आज